पद्धतीने तुम्हाला मैदानामध्ये खेळायचंय। ज्यावेळेस आपण पाहतो सामना ज्यावेळेस संपेल त्यावेळेस देखील खेळाडूंना विनंती असेल एका लाईनमध्ये मैदानाच्या बाहेर देखील यायचे। सामना चालू होत असताना देखील आपण पाहतो की एका लाईनमध्ये तुम्हाला मैदानामध्ये दाखल व्हायचे। तुम्ही जर वेळ वाचवला नाही तर षटके इथून पुढे 5 षटकांचे सामने असतील। प्रत्येक खेळाडूंना विनंती असेल, नाहीतर आपण पाहतो की 6 षटकांचे जे सामने आहेत ना ते 5 षटकांचे इथून पुढे सर्व सामने असतील। तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो, कमी वेळेमध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत। कारण की आपण पाहतो फुलफिल्ड टेनिस क्रिकेट स्पर्धा इथे पाहायला मिळते आणि प्रत्येक स्पर्धा ही एक मोठ्या उंचीवर नेण्यासाठी तुम्हाला वेळेला भान ठेवून तिथे मैदानावरती खेळावं लागतं। त्यासाठी आपण वेळ वाचवणं खूप महत्त्वाचं असतं। टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। बॅट्समनला देखील विनंती असेल, आपण पाहतोय एसबीआय जनरल टीमला देखील विनंती असेल 2 सलामीर मैदानामध्ये पाठवायचे। तुम्ही जर वेळ वाचवला नाही तर सामना हा 5 षटकांचा राहील। एसबीआय टीम लवकरात लवकर आपले बॅट्समन मैदानात उतरवा। आणि दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12th मॅन पाठवायचा इथे, स्कोररशी संपर्क साधायचा आहे। आणि आपण पाहतो इथे एसबीआय टीमचा 12वा खेळाडू आलेला आहे। मेडी टीमला देखील विनंती असेल आपला 12वा खेळाडू इथे पाठवा। काय होतं तुमचा प्लेयर जर इथे नसला तर इथे खेळाडूचं नाव इथे नक्कीच नाही कळालं तर दुसऱ्या खेळाडूला ते धावा जाऊ शकतात, विकेट जाऊ शकते। त्यामुळे तुमचं जे खेळ आहे मैदानामध्ये तो तुमच्या नाव करण्यासाठी तुम्हाला इथे येणं गरजेचं असणार आहे। स्कोररच्या माध्यमातून आपण पाहतो कुठल्याही प्रकारचं तिथे नाव, शेवटचा कॉल असेल 12वा प्लेयर पाठवा। मेडी असिस्ट टीमला विनंती असेल आपला 12वा खेळाडू पाठवा। तुमचा अजूनपर्यंत 12वा खेळाडू इथे आलेला नाहीये, विनंती असेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टीशी सामोरं जावं लागेल। 2 धावीच्या पेनल्टीशी तुम्हाला इथे इथून पुढे जावं लागेल। ठीक है ना, तो बताने वाला तो चाहिए, बाद में किसी के और पे वो फिर किसी भी एक नाम पे चले जाएगा। ठीक आहे, ओके सर, काय अडचण नाही, परंतु पाठवा। कारण की काय होतं चला वैभव सर चला। 12वा प्लेयर इथे आपण पाहतो वैभव सर इथे आपल्याला आपल्याशी जोडले जातील। स्ट्राइकला आपण इथे प्रवीण पिलाने यांना पाहणार आहोत। नॉन स्ट्राइकला इथे राज थोपटे इथे मैदानावरती दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती इथे इथे वैभव कदम आपल्याला पाहायला मिळतील। दिवसभरातील दुसरी लढत इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। एक महत्त्वाची लढत, महत्त्वाचा सामना इथे पाहायला मिळतोय। नॉकआउट सामने आहेत मित्रांनो। प्रत्येक सामना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। जर तुम्ही चांगल्या पद्धतीची कामगिरी केली तर पुढच्या फेरीमध्ये जाणार आणि खराब पद्धतीची जर कामगिरी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर या स्पर्धेतून तुम्ही बाहेर जाणार। त्यासाठी प्रत्येक सामना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं योगदान या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये तुम्हाला द्यावं लागेल। आपण पाहतोय मेडी असिस्ट टीमने प्रथमतः टॉस जिंकला आणि प्रथमतः ठरवलं क्षेत्ररक्षण घ्यायचे। समोरील संघाला एसबीआय संघाला आमंत्रित केलेला आहे फलंदाजीसाठी। पहिल्या षटकाला इथे सुरुवात होईल। गोलंदाजी मार्कवरती इथे वैभव पाहायला मिळतोय, वैभव कदम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल। स्ट्राइकला प्रवीण पुढे पाहायला मिळतोय। पहिला चेंडू क्लासिक फटका, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जमिनी समांतर खेळलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। दणदणीत ब्रँडेड चौकार, 4 धावा।
तरी ते आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती एक मोठं आक्रमण चढवताना तिथे प्रवीण पाहायला मिळतोय. प्रवीण पिलाने स्ट्राईकला. पुढील चेंडू आणि इथे पाहतोय की संधी होती तिथे आणि चेंडू सुटलाय हातामधून. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. तिचा फटका तिथे मैदानात सजवताना राज पाहायला मिळतोय. या अगोदरच्या चेंडूवरती सिंगल पद्धतीने फलंदाजी करत होता. यानंतर आक्रमक झाला. चौकार खेळला. पुढचा चेंडू स्विंग अँड मिसची कहाणी आणि नक्कीच निराव स्वरूपाचा इथे चेंडू टाकलेला आहे. थोडंसं कमबॅक करतोय परम दर्जी. नक्कीच आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला. नंतरचा चेंडू आपण पाहतो सुरेख अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करताना पाहिलं. त्याला माहिती आहे इथे कमबॅक करावंच लागेल, कारण कमबॅक केला तर तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करणार असणार. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय सुरेख पद्धतीचा फका स्क्वेअर कट. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातो. चौकार 4 धावा. धावेवरती फलंदाजी करतोय.
चौकार षटकाराची भाषा बोलताना पुढील चेंडू इथे देखील लाखो टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मिस्ट्रोक होता, परंतु सिंगल घेण्याचा प्रयत्न देखील तिथे या चेंडूवरती पाहायला मिळतो. सिंगलच्या बरोबरी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. एका बाजूला राज आहे, दुसऱ्या बाजूला प्रवीण पाहायला मिळतो. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारताना मैदानावरती पाहायला मिळते. 21 धावा आतापर्यंत बनवलेल्या कुठल्या प्रकारची विकेट नाही. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात इथे मैदानावरती साकारताना SBI जनरल टीम. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये, षटकार 6 धावा. या षटकातील आपण पाहतोय एक चेंडू शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती परमपुढे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा आणि इथे देखील मोठा खर्च समाचार घेतला जातोय. बॅकफूट रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता, परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 धावा. DJ किरण एन इथं प्राप्त होते. सिंगलच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलाय. 44 धावा. एका बाजूला प्रवीण पुढे उभा आहे, दुसऱ्या बाजूला राज स्ट्राईकला. इथे राजला आपण पाहतोय. राज देखील चांगल्या पद्धतीची फटकेबाजी साकारतोय. पुढील चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग केलं आणि नक्कीच पॉइंट रिझन मध्ये चेंडू खेळलेला आहे आणि नक्कीच या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त झाली आहे. आपण पाहतो या फलंदाजांच्या माध्यमातून चौकार षटकार देखील खेळतात, त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट करायचं काम देखील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वतःची विकेट किती महत्वाची असते हे देखील ते मैदानात दाखवून देताना पाहायला मिळतील. पुढे चेंडू टाकलेला आणि त्यावरती मोठं आक्रमण चढवलंय. चेंडू आहे स्लॉट मध्ये, चेंडूला फेकून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार 6 धावा.
SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या संघाने आतापर्यंत बनवलेल्या 51 धावा 51 रन ऑन द बोर्ड, कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता 3 षटकांमध्ये मोठं आक्रमण चढवलं. दोन्ही बाजूने आक्रमण होताना पाहायला मिळतंय. एका बाजूला प्रवीण पुढे वाय, दुसऱ्या बाजूला राज. काय फलंदाजी साकारतात. चौथं षटक आणि इथे कमबॅक करतोय. यष्ट्या उडवल्या जातात का आणि नक्कीच इथे फलंदाज होतोय बाद. साकारतोय 50च्या दिशेने तो वाटचाल करतोय. वैयक्तिक संघाचं देखील आपण पाहतोय 50+ रन इथे पाहायला मिळतील. चौथं षटक, पुढील चेंडू, डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज घेऊन नक्कीच आपण पाहिलं विकेट किपरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. गोलंदाज कमबॅक करतोय वैभव कदम आणि वैभव कदम या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी त्याला करावी लागेल. या अगोदरच्या षटकामध्ये देखील वैभवच्या माध्यमातून भरपूर धावा खर्च केलेल्या होत्या आणि आता वैभवला देखील या खेळपट्टीचा चांगला अनुभव आलेला आहे आणि तशा पद्धतीची गोलंदाजी अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू लो फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. समोर खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. थोडासा नक्कीच तिथे सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबर थोडंसं धावफलक पुढे जात. या षटकामध्ये आता आपण पाहतो की चांगल्या पद्धतीच्या धावा बनवताना वैभव कदम पाहायला मिळतोय. थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळतोय. कमबॅक त्याला माहिती कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की नॉकआउट सामन्यात तुम्ही जिंकला तर पुढे जाल आणि हारला तर घरी जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक सामना तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. पुढील चेंडू इथे आपण पाठीमागे सरसावत तिथे आपण पाहतो बॅकफुट फ्रीजर मध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. डीजे मास्टर सुरेख सुरेख पद्धतीचा फटका सजवला आहे. तिथे षटकार ठोकलाय. 63 धावा ऑन दी बोर्ड मैदान होते पाहायला मिळतील 4 षटकांच्या समाप्तीनंतर. SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारलेले 63 धावा मैदान होती बनवले. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये एक मोठी बॅटिंग या टीम कडून पाहायला मिळते. मोठं आक्रमण चढवताना फलंदाज पाहायला मिळतोय. एका बाजूला मनोज आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण पिलाने. काय फलंदाजी साकारली. संघाची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेऊन तो मैदानामध्ये फलंदाजी करतोय. आपण पाहिलं स्ट्राईकला आला सुरुवातीला 11 चेंडूमध्ये 34 धावांची दमदार खेळी साकारली. चौकार षटकार खेळले. एक मोठा धावफलक उभा करून देण्यामध्ये एक मोठं योगदान पाहायला मिळतंय. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि नक्कीच विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार 4 धावा.
पाहतोय प्रवीण पिलाने 15 चेंडूमध्ये 50 धावेंची दमदार खेळी साकारली या बॅट वरती करायचे सर. प्रेक्षकांचं देखील कौतुक होतंय, कौतुक केलं जातंय प्रेक्षकांच्या माध्यमातून. एक मोठी खेळी साकारली, 50 धावा ठोकल्या. दिवसभरातील दुसरा सामना, त्यामध्ये 50 धावा ठोकताना प्रवीण पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेच्या दिशेने धावतोय, तिथे क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि या चेंडूवरती 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते SBI जनरल टीम. गोलंदाजी मार्कवरती परम, कमबॅक करावं लागेल. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, मोठा आक्रमण या षटकामध्ये चढवलेला आहे, परंतु परम देखील यांना माहिती आहे कमबॅक कसं करायचं. या षटकातील शेवटचा चेंडू पुढे. पुढील चेंडू विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये षटकार साधावा. सर ओव्हर संपलेली आहे. राहिलाय का एक चेंडू? ठीक आहे ओके थँक्यू. या षटकातील शेवटचा चेंडू इथे पुढे बाकी असणार आहे. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे नक्कीच आपण पाहतो स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय तिथे प्रवीण पिलाने यांनी आणि नक्कीच या चेंडूवर देखील सिंगल प्राप्त झाला. सिंगलच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. 87 रन ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळेल. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक आहे, महत्वाचे षटक स्पीडअप करायचंय. एका बाजूला आपण संघ पाहतो मेडी असिस्टंट टीम आहे, दुसऱ्या बाजूला संघ पाहिला तर SBI जनरल टीम पाहायला मिळते. मेडी असिस्टंट टीमने आपण पाहिलं प्रथमतः टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा तिथे निर्णय घेतला आणि तो निर्णय SBI जनरल टीम कडून सक्सेस होताना पाहायला मिळतोय. परंतु मेडी असिस्ट टीम देखील मजबूत आहे, त्यांच्याकडे देखील बॅटिंग मोठी आहे. बॉलर्स नेम गोलंदाजी मार्क वरती इथे रिजवान पुढे उभा आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय रिजवान पुढे उभा आहे. शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे, महत्वाचं षटक आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतो रिजवानला एक मोठी कामगिरी पुढे साकारावी लागेल. कारण की स्ट्राईकला आपण प्रवीण पिलानीला पाहतोय जो आतापर्यंत दमदार खेळी साकारली, चौकार षटकार खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार 6 धावा.
प्रवीण बाद झाल्याच्या नंतर ललित तिथे आलेला आहे. गोलंदाजी मार्क होती, रिजवान पुढे उभा. आणि इथे नक्कीच आपण पाहतोय समोर खेळलेला फटका लॉंग ऑफमध्ये आणि नक्कीच तिथे मैदानावरती सिंगल प्राप्त होते. आणि आपण पाहिलं रिजवानची ॲक्शन जर पाहिली ना मित्रांनो, थोडीशी नक्कीच बुमरासारखी त्याची ॲक्शन आहे मित्रांनो. आणि तशा पद्धतीची कामगिरी देखील या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून थोड्याफार का होईना प्रमाणामध्ये इथे पाहायला मिळते. अचूक लेंथ लाईनवरती नक्कीच एक मोठा फलंदाज देखील त्याने बाद केलेला आहे या षटकामध्ये. पुढील चेंडू इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, समोर खेळलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चौकार 4 धावा. आवश्यकता असणारा 103 धावांची मेडी असिस्टंट टीमला 36 चेंडूमध्ये 103 धावांची गरज. आणि पुढील सामन्याचा देखील आपण नाणेफेक करत आहोत. रिंटन टीमच्या विरोधामध्ये इनामदार हॉस्पिटल. दोन्ही संघाला विनंती असेल आपला कर्णधार इथे पाठवा, कारण की पुढील सामन्याचा देखील आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. एका बाजूला रिंटन च्या विरोधामध्ये इनामदार, या दोन टीमला विनंती असेल आपला इथे कर्णधार पाठवायचा आहे, कारण पुढील सामन्याचं देखील आपण नाणेफेक करत आहोत. महत्त्वाचा सामना असणार आहे पुढील. चला पुढील सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. रिंटन टीमच्या विरोधामध्ये इनामदार हॉस्पिटल टीम. चला दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नाणेफेक कौल करायचा आहे. महत्त्वाचा सामना असणार आहे, दिवसभरातील तिसरा सामना इथे आपण कव्हर करणार आहोत. त्यासाठी प्रथमतः नाणेफेकीचं कौल तिथे होईल. सेकंड इनिंगचा मैदानात खेळ सुरू होईल मित्रांनो. एक महत्त्वाची लढत, महत्त्वाचा बॅटल पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ आहे मेडी असिस्टंट टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं SBI जनरल टीम पाहायला मिळते. आणि SBI जनरल टीमने आपण पाहिलं नक्कीच नाणेफेक तिथे विजयासाठी आपण पाहतो 102 धावांचं आव्हान, 102 धावा बनवल्या, 103 धावांचं आव्हान पुढील टीमला देखील बनवण्यासाठी ठेवलेलं आहे. मोठा बॅटल पाहायला मिळाली. आणि त्यामध्ये आपण पाहिलं प्रवीण पिलानीच्या माध्यमातून एक मोठी शानदार बॅटिंग देखील या सुंदर अशा मैदानावरती पाहायला मिळाली. IMHCPL पर्व 26 या पर्वामध्ये महत्त्वाची इनिंग 50 धावा ठोकताना तो दिवसभरातील पहिला खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीडअप करून घ्यायचे. आपण पाहतो इथे नियम कशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. गोलंदाजांसाठी आपण पाहतोय 2-2-1-1 अशा पद्धतीने तुम्ही 4 गोलंदाजाचा तिथे यूज करू शकता मित्रांनो. 2-2-1-1 अशा पद्धतीचा हा नियम या स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळेल. सर्व खेळाडूंना सूचना असेल की अशा पद्धतीचे नियम आपण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. मोठी बॅटल मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला मेडी असिस्ट टीम आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो SBI जनरल टीम पाहायला मिळते. आणि SBI जनरल या टीमने एक मोठा धावफलक उभा करून ठेवला आहे. विजयासाठी 103 धावांची गरज 36 चेंडूमध्ये. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आपण इथे
आपण इथे पाहतोय की फलंदाजीसाठी सोम आणि मनोज पाहायला मिळतील. स्ट्राईकला इथे सोम, स्ट्राईकला सोम आहे तर नॉन स्ट्राईकला मनोज आहे. एक मोठी बॅटल पाहायला मिळते, मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. आणि या दोन बॅटरला एक पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. पुढील चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला. आणि नक्कीच गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पुढे उभा आहे. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. पण आपण पाहिलं सोहम देखील एक मोठा फलंदाज आहे. त्याचबरोबर मनोज देखील स्ट्राईकला इथे सोहम पाहायला मिळतोय, मोठा फलंदाज आहे. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा फटका सजवला जातोय समोर. बॉलर ब्रेक ड्राईव्ह, चेंडू हवाई सफर, चौकार 4 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग सोहम मैदानावरती साकारताना पाहायला मिळतोय. चौकार खेळलाय, कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे आणि तशा पद्धतीची बॅटिंग त्याला करावी लागेल. चौकार षटकार खेळावे लागतील, दोन्ही बाजूने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. विजयासाठी 103 धावींची गरज आहे 36 चेंडू मध्ये आणि प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठं आक्रमण चढावं लागेल. पॉवर प्लेचं षटक. पुढील चेंडू इथे देखील समोर खेळलेला फटका तिथे आपण मिड ऑन उभा करून ठेवला आहे आणि नक्कीच या चेंडूवरती देखील सिंगल पाहायला मिळेल. फटका मारल्याबरोबरच धाव घेण्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिले या दोन फलंदाजांच्या मध्ये. एका बाजूला सोम आहे, दुसऱ्या बाजूला मनोज. स्ट्राईकला आपण मनोजला पाहणार. या अगोदर देखील एक चेंडू खेळला आहे. या चेंडूवरती देखील काहीतरी करामत करावी लागेल, चौकार षटकार खेळावे लागतील. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायांवरची चेंडू आदळला, डायरेक्ट हिट केला. परंतु नक्कीच आपण पाहतो या चेंडूवरती सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये 7 धावा इथे खर्च करताना प्रवीण पाहायला मिळतोय. प्रवीणने सुरेख पद्धतीची गोलंदाजी साकारली मित्रांनो. पाणी घेऊन जा प्लीज. जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये. स्ट्राईकला इथे सोम पुढे उभा आहे. सोहम पगडे इथे स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू थोडासा पुढे सरसावला आणि तिथे आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि या चेंडूवरती 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का, परंतु नाहीये. 2 धावा इथे मैदानावरती कंप्लीट होतात. 2 धावीच्या बरोबरीतच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतील. इथून पुढे देखील आपण पाहिलं 30 चेंडू मध्ये 94 धावींची गरज असणार आहे. 30 चेंडू मध्ये 94 धावींची गरज मित्रांनो. आपण पाहिलं या अगोदर देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळाली. सेकंड इनिंग मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना इथे मैदानावरती संघ पाहायला मिळतोय. मेडी असिस्ट टीम प्रथमतः टॉस जिंकला, नाणेफेकीचा तिथे मैदानावरती नक्कीच निर्णय घेतला आणि सेकंड इनिंग मध्ये ही टीम पुढे पाहायला मिळते. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. त्यामुळे आपण पाहिलं की प्रथमतः त्यांनी टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेतलं आणि सेकंड इनिंग मध्ये चेस करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की वाईड स्वरूपाचा चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे आणि नक्कीच वाईडच्या स्वरूपामध्ये देखील एक धाव मैदानावरती कंप्लीट होते. या गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पिलाने आहे, जो फर्स्ट इनिंगमध्ये एक चांगला मोठा धावफलक त्याच्या माध्यमातून उभा केला वैयक्तिक आणि त्याबरोबरच टीमचा देखील खूप मोठा धावफलक इथे मैदानावरती पाहायला मिळाला त्या माध्यमातून. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये थोडंसं पंबल पाहायला मिळाला. नक्कीच त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय.
आपण पाहतो ज्यावेळेस प्रवीण एका बाजूला बॅटिंग करत होता त्यावेळेस चौकार षटकार पाहायला मिळत होते यस आणि इथे देखील तुम्हाला चौकार षटकार खेळावे लागतील. जिंकायचं असेल तर चौकार षटकार आणि सुरेख पद्धतीचा फटका तिथे मैदानावरती मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार 4 धावा. डीजे रंगले मित्रांनो. एका बाजूला मेडियासिस टीम आहे दुसऱ्या बाजूला एसबीआय जनरल टीम आहे. दोन संघ मातब्बर आहेत. मोठा लढा मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगताना आपण पाहतोय. पुढील सामन्याचा देखील नाणेफेक इथे संपन्न झालेला आहे. पुढील सामन्याचा देखील आपण पुढील सामन्याचा देखील आपण नाणेफेक इथे संपन्न झालेला आहे. एका बाजूला विटगन इंडिया पाहायला मिळते त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये इनामदार हॉस्पिटल हा संघ पाहायला मिळतोय आणि इनामदार हॉस्पिटल हा संघ नाणेफेकीचं कौल जिंकलाय. त्यानंतर त्यांनी ठरवलं आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि विटगन इंडिया या टीमला सांगितले तुम्ही प्रथमतः फलंदाजी करा. अशा पद्धतीचा निर्णय या सुंदर अशा मैदानावरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये सेकंड इनिंगचा थरार मैदानावरती पाहायला मिळतोय. 103 धाव्यांचं आव्हान पुढे पाहायला मिळतंय. मेड ईस्ट असिस्टंट टीम पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच असफल. नक्कीच आपण पाहतो निर्धार स्वरूपाचा चेंडू. तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी करावी लागेल. चेंडू कशा पद्धतीने येतात त्या पद्धतीने तुम्हाला चौकार षटकार खेळावं लागतील. आपण पाहिलं या चेंडूवरती बॅट अगोदर फिरली नंतर चेंडू आला आणि नक्कीच निर्धार स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती पुनश्या पुढील चेंडू इथे देखील सुंदर पद्धतीचा फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. प्रयत्न सुरेख. चेंडू हाताला नक्की थोडासा ही स्पर्श झाला आणि त्यानंतर बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धावा.
जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते. 14 चेंडूमध्ये 66 धावींची गरज आहे. स्ट्राईकला मनोज पुढे उभा आहे. राज काय गोलंदाजी साकारतोय. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पुढील चेंडू इथे देखील चौथा चेंडू, परंतु वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तिथे फारुख शेख आहेत, त्यांनी कळवलेलं आहे. नक्कीच आपण पाहतो की वाईट स्वरूपाचा चेंडू, एक अवांतर धावेमध्ये वाढ होईल. पुढील चेंडू इथे यष्ट्या उडवल्या जातात. फर्निचर उद्ध्वस्त, फलंदाज होईल बाद. एक मोठा धक्का मैदानावरती बसतो. या षटकातील शेवटचा चेंडू इथे शिल्लक असणार आहे. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला आहे. चौकार 4 धावा. पुढील चेंडू इथे देखील गोलंदाज थोडंसं कमबॅक करतोय. संकेत एक चांगल्या पद्धतीचा हा चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 10 चेंडूमध्ये 56 धावांची गरज. काय सामना रंगलाय मित्रांनो. एका बाजूला संघ आहे मेडी असिस्ट टीम आहे, दुसऱ्या बाजूला SBI जनरल टीम आहे. कुठला संघ विजय ठरेल. एक मोठा लढा, मोठा संघर्ष. पुढचा चेंडू एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू होता. पंचांनी घोषित केलेला आहे वाईड. नक्कीच अवांतर धावेमध्ये वाढ होईल. महत्त्वपूर्ण चेंडू असणार आहे हा. तुम्हाला चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. सामना तुमच्याकडे अजूक देखील आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठं आक्रमण चढावं लागेल. संकेतला सुजितला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे त्याच्याकडे चौकार षटकार खेळण्याची. पुढील चेंडू इथे फटका फसला आहे. तिथे आपण पाहतो शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. टिपला जाईल झेल. सुजितचा खेळ संपतोय मित्रांनो.
नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. बॅट्समन नेम स्ट्राईकला आपण परम दर्जी यांना पाहणार आहोत. त्यांना देखील या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल, कारण की चौकार षटकार खेळल्याशिवाय पर्याय नाही तुमच्याकडे. फुलटॉस स्वरूपाचा होता आणि त्याला आपण पाहतोय एक धावेचा देखील प्रयत्न केला गेला. अहो आपण पाहतोय की हा फुलटॉस चेंडू होता, याच्यावरती तुम्हाला मोठा फटका मारण्याची संधी देखील होती, परंतु तुम्ही तिथे एक धाव घेतलेली आहे, कारण विजयासाठी तुम्हाला खूप मोठा धावफलक उभा करायचा आहे. ज्यावेळेस संधी येते त्यावेळेस संधीचं तुम्हाला सोनं करायला यायला हवं, कारण क्रिकेट खेळ हा मित्रांनो लढवयाचा खेळ आहे. त्या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागतं. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू सोमच्या बॅटमधून नक्कीच इथे चौकार पाहायला मिळेल का. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चौकार 4 धावा. आणि इथे देखील आपण पाहिलं षटकार तिथे पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिलं SBI जनरल हा संघ इथे विजय ठरलाय. पुढील टीमला विनंती असेल, इनामदार हॉस्पिटल टीमला विनंती असेल की मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रिफ्रेश करत जावा जर तुम्हाला काय कळलं नाही मॅच. This is